म्हाडात घर घेताय तर सावधान. म्हाडानं घर दिलं पण स्मशानभूमी द्यायला विसरले. भंडारली गोटेघर म्हाडा संकुलातील धक्कादायक वास्तव्य. भंडारली गोटेघर येथील म्हाडा संकुलात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र आजपर्यंत या वसाहतीसाठी स्मशानभूमीची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी मयत व्यक्तीला अनेक किलोमीटर दूर जावे लागते. यामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. मात्र रुग्णवाहिका असूनही परिसरात स्मशानभूमी नसल्याने मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न अद्यापही कायम आहे. स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल आहे. म्हाडाने घरे दिली पण शेवटच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी का दिली नाही? नागरिकांनी म्हाडा प्रशासन आणि प्रशासनाकडे तातडीने स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे. काही मान्यवरांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दिली प्रतिक्रिया. मी शैलेश विचारे इकडे गोटेघर भंडारली म्हाडा कॉम्प्लेक्स म्हणजे कोकण मंडळाच्या माध्यमातून आम्हाला 5,000 EWS म्हणजे अत्यल्प दुर्बल घटक या नागरिकांसाठी 5,000 घरं उपलब्ध करून दिले. गेले 2 वर्ष आम्ही जीव टांगलेला लावून त्या ठिकाणी सर्व असंख्य बांधव इथे राहतोय. आम्हाला ह्या लॉटरीमध्ये घरं मिळाली होती, पण लॉटरी ही सरकारला लागले असं म्हणायला लागेल. कारण की आज या ठिकाणी 2 ते 3 अंत्यसंस्कार झाले होते, 2 ते 3 मयत झाले होते आणि दरवेळी आमच्या पार्थिवाची हेळसांड झाली. आमच्या पार्थिवाचं आमच्या नातेवाईकांचं या ठिकाणी खेळ होतोय का हे जरा सरकारने भानावर येऊन थोडंसं लक्ष द्यावं. आज आम्हाला सांगा, आज 31/7/2026 रोजी या ठिकाणी अल्पशा आजाराने डेड बॉडी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ह्याचं अंत्यविधी कसा करायचा याचा आम्हाला प्रश्न पडला आहे. या ठिकाणी घरं उपलब्ध झालेत पण स्मशानभूमी, स्वतंत्र स्मशानभूमी नाही आहे. या ठिकाणी आजूबाजूला सर्व गावं आहेत आणि गावामध्ये ज्या स्मशानभूमी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी गाववाल्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या स्मशानभूमी आहेत या फक्त गाववाल्यांसाठी उपलब्ध असतील. आम्ही जे बाहेरून नागरिक आलो आहे ते आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार नाही. मग सरकारने घरं उपलब्ध दिली होती तर शाळा, हॉस्पिटल आणि ज्या स्मशानभूमीसारख्या ज्या प्राथमिक गरजा होत्या त्या उपलब्ध का करून दिल्या नाही आहेत? सरकारने फक्त त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आम्हाला घरं दिली होती का? सरकार हे आमचा खेळ कितपत करणार आहे? ही डेड बॉडी आम्ही उचलायची की नाही उचलायची हे आम्हाला सरकारने सांगायचं. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत डेड बॉडी आम्ही इथेच ठेवू. म्हाडाचं नाव आहे गोटेघर म्हाडा कॉलनी, उत्तर शिव रोड म्हणजे आताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये H वॉर्डमध्ये आलेले या ठिकाणी एक गोटेघर म्हाडा कॉलनी हे ठिकाण आहे. सरकारने सांगावं. डॉक्टर सांगळे आणि स्थानिक समाजसेवक रमेश पाटील यांनी आता परिस्थितीचं भान राखून आम्हाला थोडीफार इथे मदत करण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारला आमची विनंती आहे या ठिकाणी लवकरात लवकर आपण स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. अन्यथा पुढील जे पार्थिव असेल हे आपल्या दालनामध्ये आणून या ठिकाणी उघडं आंदोलन करण्यात येईल हा आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने इशारा देतोय.